19 फेब्रुवारी 2026 या दिवशी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे बघा. या दिवशी आपल्याला पितरांची सेवा घरामध्ये करायची असते. ज्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये पितरांचे ज्या पण मार्गातले जे पण उपाय असतात किंवा सेवा असतात, ह्या दिवशी जर आपण केल्या तर पितरांचे एक आपल्याला कृपाशीर्वाद मिळतो. आणि जेव्हा पितर जर आपल्यावरती प्रसन्न असले, आपल्या घरातील जर पितर जर आपल्यावर खुश असले, तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येत असते. अक्षय तृतीया ह्या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी विशेष दिवस मानला गेला आहे बघा. तर आपल्या घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला पितरांची सेवा कशी करायची आहे, पूजा मांडणी करून कशी करायची आहे. त्याशिवाय बघा, खूप लोक ही चूक करत असतात की जेव्हा आपण पितरांना नैवेद्य अर्पण करत असतो, त्यावेळेला पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा असतो किंवा कसा अर्पण करायचा असतो, याविषयी खूप लोकांना अजूनसुद्धा माहिती नाही. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा असतो बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी जी पण व्यक्ती आपल्या पितरांची सेवा करते, आपल्या घरामध्ये पितरांच्या सेवेतले उपाय करते, पितरांची पूजा करते, पितरांना प्रसन्न होण्यासाठी दानधर्म करते, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते. कारण पितरांचा एक कृपाशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो. आणि जी व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची काहीसुद्धा सेवा करत नाही बघा, त्या व्यक्तींना पितृदोष हा लागतो. आणि जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही बघा. तुम्हाला सांगते की नोकरीविषयीच्या ज्या समस्या असतात किंवा काही व्यक्तींची विवाह जुळत नाही, काही व्यक्तींची अडलेली नडलेली कामं असतात, ती मार्गीच लागत नाही. तुम्ही खूप देवाचं करता, खूप देवपूजा करता, देवाची पोथी वाचन करता, पण ही कामं तुमची मार्गी लागत नाही. तर त्या घरातील व्यक्तींना पितृदोष लागलेला असतो. जे पूर्वज असतात, जे वाडवडील असतात, त्यांच्या नावानं आपल्या घरामध्ये अक्षय तृतीया दिवशी आपण छोटीशी पूजा करत असतो बघा. त्यांची पूजा केल्यानंतर आपल्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ते आशीर्वाद देतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येत जातं बघा. आणि ज्यांना पण पितृदोष आहे त्यांनीसुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच अशा आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवा करा बघा. तुमच्यावर ते प्रसन्न होतील आणि तुम्हालासुद्धा प्रत्येक कामामध्ये यश येईल. तर अक्षय तृतीया दिवशी आपल्याला काय करायचं असतं, तर अक्षय तृतीया दिवशी बघा, प्रत्येकाच्या गावाची परंपरा किंवा प्रत्येकाची रूढी परंपरा ही वेगवेगळी असते. पण तुम्हाला मी एक थोडक्यात सांगते की ज्या घरातला जो मुलगा असतो बघा, त्या मुलाच्या घरातले जर आई वडिलांपैकी एखादी व्यक्ती जर मृत्यूलोकी गेली असेल किंवा त्या घरातली जी पण व्यक्ती किंवा बहीण असू शकतो, भाव असू शकतो, जे पण कोणी असू शकतात की त्यांच्या नावानं आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करायची असते आणि पूजा करायची असते बघा, की त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी. तर ह्या दिवशी आपल्याला पितरांची पूजा करण्यासाठी सामान कोणतं लागतं ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती देणार आहे, म्हणजे पितरांची पूजा कशी करायची, तर ती आमच्या घरी ज्या पद्धतीनं करते त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या साईटला जशी पद्धत असेल, जशी परंपरा असेल, ती तुम्ही घरामध्ये विचारा आणि त्यानुसार तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करा अक्षय तृतीया दिवशी आणि पितरांची सेवा नक्कीच करा. तर आता बघा, त्यासाठी आपल्याला सामान कोणतं लागतं, तर 2 करवरं घेतात. म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला 2 माठ मिळतात, छोटे छोटे असतात बघा, 2 माठ. त्याला आपण कर आणि वरं म्हणतात आमच्या साईडला. तर ते आपण घरी घेऊन यायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक पत्रावळी आणायची असते आणि त्यासोबतच आपल्याला एक नाडापुडीसुद्धा मिळते. जो एक धागा असतो, तो धागा आपल्याला दोन्ही करवराच्या साईडला गुंडाळायचा. सामान सर्व घरी आपल्याला अक्षय तृतीया दिवशीच आणायचं आहे. आता पूजा मांडणी कशी करायची ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर पूजा मांडणी आपल्याला सकाळी 7 किंवा 8 वाजता करून ठेवायची नाही. तर पूजा मांडणी आपल्याला 11:30, 11:15 वाजता करायला घ्यायची आहे. तर पूजा मांडणी आपण कुठे करू शकतो, तर तुमच्या देवघराच्या साईडला जर जागा असेल तर तिथं केली तरी चालेल, नसेल तर तुम्ही हॉलमध्ये वगैरे करू शकता. पण पूजा मांडणी अशा ठिकाणी करा की ज्यावेळेला तुम्ही पूजा मांडणी करणार त्या पूजेची दिशा, त्या पितरांची दिशा ही दक्षिण दिशा यावी अशा पद्धतीनं करा. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे. तर आता पूजा मांडणी करत असताना जी व्यक्ती, म्हणजे त्या घरातला जो मुलगा असतो, तो पूजा मांडणी करतो बघा पितरांची, तर त्यानं बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आणि आसन घेतल्यानंतर एक घरामध्ये जो पाट असतो बघा, तो पाट स्वच्छ धुवून घ्यायचा. त्या पाटावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचंच वस्त्र हंतरायचं आहे बघा. आणि त्यानंतर वस्त्र हंतरल्यानंतर जी पत्रावळी असते बघा, आपण जी बाजारातून आणली असते, त्या पत्रावळीमध्ये तुम्हाला गहू घ्यायचे आहेत. व्यवस्थित जेवढे शक्य होतील तेवढे त्या पत्रावळीमध्ये पसरून असे गहू घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही जे 2 माठ आणले असतात, जे कर आणि वर असतं, जे त्यांच्या नावाची आपण पूजा घरामध्ये करत असतो,
असं 2 असतात बघा संख्येमध्ये. तर ते दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा स्वच्छ पाण्यानं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला थोडंसं कमी असं पाणी भरून घ्यायचं आहे. पूर्ण गच्च भरून घ्यायचं नाही की जेणेकरून ते पाणी वगैरे त्याच्यामधलं खाली सांडून जाईल. तर आपल्याला गळ्यापर्यंतच ते छोटासा माठ असतो बघा त्याच्या जे गळ्यापर्यंत असतं ना तिथपर्यंतच आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी भरून घेतल्यानंतर त्या एका म्हणजे डाव्या साईडला एक ठेवायचं आणि त्याच्या शेजारीच उजव्या साईडला एक ठेवायचं. असं जवळच आपल्याला ठेवायचं आहे दोन्हीही. एका पत्रावळीच्या गव्हामध्ये आपल्याला डाव्या साईडला एक आणि उजव्या साईडला एक असं दोन्हींना ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू थोडं थोडं टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या. एक एक सुपारी टाकायची प्रत्येक कर आणि वरामध्ये म्हणजे करामध्ये एक सुपारी टाकायची आणि वरामध्ये सुद्धा एक सुपारी टाकायची. एक नाणं टाकायचं. दोन्हीकडे सेम सेम टाकून घ्यायचं सर्व. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जी नाडापुडी आपल्याला पूजेमध्ये भेटलेली असते बघा त्याला नाडापुडी म्हणतात आमच्या साईड. सोबतच बघा आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो त्यावेळेला जेव्हा जे सामान आणलेलं असतं ते सामान आपल्याला यूज करायचं आहे जेवढं लागेल तेवढं आणि त्यानंतर ते आपल्याला सर्व एका साईडला ठेवायचं असते. पूजेमध्ये परत देवासाठी वापरायचं नाही. तर त्याच्यासोबतच आपल्याला एक गंधगोळीसुद्धा मिळते. तर गंधगोळी थोडीशी उगाळायची आणि तिचं टिपके त्या दोन्ही करवराला द्यायचे आपल्याला थोडे थोडे आणि त्याच्यावरच आपल्याला थोडासा आबीर आणि गुलाल लावून द्यायचा आहे. तर हे सर्व करायचं आणि तुमच्या घरामध्ये समजा जर तुमच्या घरामध्ये जे मृत्यू लोक गेलेले आहे त्यांचे जर फोटो जरी तुम्हाला पुजायचे असले तरीसुद्धा तुम्ही त्याच्या साईडला ठेवू शकता. त्यांच्या फोटोला ही गंधगोळी थोडासा आबीर गुलाल लावू शकता आणि जे काही हार वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीनं पूजा मांडणी करू शकता. तर आता हे सर्व झाल्यानंतर पूजा मांडणी वगैरे केल्यानंतर बघा तुमच्या साईटला म्हणजे तुमच्या घरी जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही नैवेद्य अर्पण करा. आता काहींच्या घरी कसं असतं की पहिल्यांदा बघा अक्षय तृतीया दिवशी जेव्हा पितरांची सेवा करतो घरामध्ये त्यावेळेला पहिल्यांदा आपण आंबा जो असतो बघा त्या आंब्याचा नैवेद्य हा पितरांना अर्पण केला जातो. तर तुम्ही आंब्याचा सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी आता पितरांच्या नावानं आपण 2 करवरं पुजलेले आहेत. तर घरामध्ये जे पुरणपोळीचं जेवण केलं असतं त्याचे 2 छोटे छोटे म्हणजे 2 पोळ्या आणि त्याचा नैवेद्य आणि 2 पोळ्या आणि त्याचा नैवेद्य म्हणजे 2 पोळ्यांचा एक नैवेद्य असतो बघा. अशा आपल्याला 2 नैवेद्य घ्यायचे आहेत. या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका की 2 पोळ्यांचा एक नैवेद्य असतो. तर अशा आपल्याला 2 नैवेद्य घ्यायचे आणि ते साईडचे म्हणजे छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत. आणि सर्व आपल्या घरामध्ये जे भजे असतील पापड असतील कुरवडे असतील भात असेल ते सर्व पदार्थ किंवा त्यांच्यात जर तुमचे जे पित्र होते म्हणजे तुमचे जे घरातल्या व्यक्ती होत्या ज्या मृत्यू लोक गेले आहे त्यांचे जे आवडीचे पदार्थ होते ते पदार्थ जरी तुम्ही ह्याच्यामध्ये घेतले ना तरीसुद्धा चालेल. आणि असे 2 नैवेद्य आपल्याला त्या करवर म्हणजे जे मटका असतं त्याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर केळीचं पान असेल तर केळीचं पान एका करावरती थोडंसं केळीचं पान ठेवा. दुसऱ्या करावरती केळीचं पान ठेवा आणि त्याच्यावरती हे 2 नैवेद्य ठेवून द्या. म्हणजे एका साईडला एक नैवेद्य आणि दुसऱ्या साईडला एक नैवेद्य. असं सर्व तुम्हाला घरामध्ये पूजा मांडणी वगैरे करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरी बघा जशी पद्धत आहे तशी तुम्ही पूजा मांडणी करा. पण आमच्या साईडला जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे बघा. तर आता आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला नैवेद्य आपण जेव्हा पितरांना अर्पण करत असतो त्यावेळेला आपण उलटा नैवेद्य अर्पण करायचा असतो. उलट्या साईडनं आपण नैवेद्य अर्पण करायचं असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही 12 वाजता करून घ्यायचं आहे. बरोबर 12 वाजता बघा. त्यानंतर पितरांना नमस्कार करायचा आणि आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जो नैवेद्य असेल आणखीन एक तो नैवेद्य छोटासा घ्यायचा आणि तुमच्या घरावर टेरेस असेल किंवा तुमच्या घराला जर पत्र असेल तर त्याच्यावरती सुद्धा थोडासा नैवेद्य ठेवून द्यायचा आहे पितरांसाठी. आणि तुम्हाला सांगते की अक्षय तृतीया दिवशी आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तेव्हा आपले पितर जे असतात ते सर्व आपल्या घराच्या बाहेर बसलेले असतात बघा. आणि त्यासाठी आपल्याला हे सर्व पूजा मांडणी वगैरे घरामध्ये सेवा उपासना करायच लागते. तर आता तुम्हाला सांगते की आमच्या साईडला अशी पद्धत आहे की ज्या घरामधले किती पण म्हणजे एखादी 2 व्यक्ती गेले असतील किंवा 3 व्यक्ती गेले असतील तरीसुद्धा त्यांच्या नावाचे 2च कर आणि वराची पूजा घरामध्ये केली जाते आमच्या घरामध्ये. तर तुमच्या साईडला जशी पद्धत असेल तशी तुम्ही पूजा करा. पण अशा पद्धतीने मी तुम्हाला एक पूजा मांडणी वगैरे कशी करतात हे सर्व मी तुम्हाला सांगितलं. मुलगा जर काही वेळेला बाहेरगावी गेला असेल तर त्या घरातली जी महिला असते म्हणजे त्या घराची जी सून असते त्या सुनेनं जरी ही पूजा मांडणी घरामध्ये अक्षय तृतीया दिवशी केली तरीसुद्धा चालू शकते. तर आता त्या दिवशी अक्षय तृतीया दिवशी आपल्याला आघाडीसुद्धा द्यायची असते बघा. खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि मी तुम्हाला ही जी आत्ता सेवा सांगणार आहे तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे बघा. तर आता आपल्याला ही सेवा कुठे करायची आहे तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये करू शकता किंवा तुम्ही जिथं पूजा मांडणी केली जर जागा असेल तिथं बसून केली तरीसुद्धा चालते. पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जी आघाडी देणार आहे त्यावेळेला तुमचं तोंड हे दक्षिण दिशेलाच पाहिजे. कारण दक्षिण दिशाच हीच पितरांची दिशा मांडली गेली आहे. तर आपल्याला काय करायचं एक तुमच्या घरामध्ये एक लोखंडी भांडं असतं ते भांडं घ्या. त्याच्यामध्ये थोड्याशा गौऱ्या टाका. त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर छोटे छोटे लाकडं असतील तर ती टाका. एक कापूर टाका. थोडंसं तूप टाका आणि त्यानंतर हे ज्वलित म्हणजे प्रज्वलित करायचं आहे. अग्नी करायचं आहे आपल्याला.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्या सर्व जे जळत असतं बघा एका भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण जो नैवेद्य बनवला असतो, पुरणपोळीचं जे जेवण बनवलं असतं ते एका ताटामध्ये घ्यायचं आणि प्रत्येक वस्तू त्या ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये टाकत राहायची आपल्याला. ही सेवा घरामध्ये पितरांसाठी करायची आहे अक्षय तृतीया दिवशी. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. ह्या वेळेला आपण जेव्हा हे सर्व करत असतो म्हणजे त्यातला प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ त्या अग्नीमध्ये जेव्हा टाकत असतो, तेव्हा आपले पितर हे आपली जे नैवेद्य असतात, जे पण जेवण असतं ते स्वीकारतात आणि ते एक आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात बघा. यासाठी आपल्याला अक्षय तृतीया दिवशी ही सुद्धा गोष्ट आपल्या घरामध्ये करायची आहे. ह्या दिवशी ना आपल्याला पितृतृष्टिकारक स्तोत्र हे दक्षिण दिशेला तोंड करून प्रत्येकानं घरामध्ये म्हणायचं आहे बघा. खूप महत्त्वाची सेवा आहे, घरामध्ये प्रत्येकानं करा ह्या दिवशी, किंवा पितृस्तुती जरी तुम्ही पठण केली ना तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर बघा ही आघाडी जी आपल्या घरामध्ये आपल्याला द्यायची आहे पितरांच्या नावाने, ती सेवासुद्धा घरामध्ये करा. पितरांचा एक कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हा दिवस पितरांचा खूप सेवा करण्यासाठी महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. अक्षय तृतीया दिवशी जेवढं तुम्ही दान धर्म करणार तेवढा तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे बघा. तर अक्षय तृतीया दिवशी आपण काय दान धर्म करू शकतो, तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही वस्त्रदान करू शकता. तुम्हाला जी वस्तू देणं शक्य आहे एखाद्याला ती वस्तू तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता. दान धर्म केल्यामुळे पित्र आपल्यावर खुश होतात, प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचा एक कृपा आशीर्वाद मिळतो बघा. आता त्यानंतर तुम्हाला सांगते की पूजामध्ये आपण जे सामान वापरलेलं असतं म्हणजे कर आणि वर, हे जे आपण पूजा मांडणी केलेली असते बघा ह्या सर्वाची, तर हे आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे बघा. व्हिडिओमध्ये बघा अक्षय तृतीयेला पितरांची सेवा किंवा पूजा घरामध्ये कशी करतात याविषयी त्यांच्या साईडची जी पद्धत आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. पण आपल्या व्हिडिओमध्ये आमच्या साईडला जी पद्धत असते, आम्ही ज्या पद्धतीनं अक्षय तृतीयेला पितरांची सेवा करत असतो, पूजा घरामध्ये करत असतो, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ती पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुमच्या साईडला जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करा आणि पितरांची सेवा करा. पितरांची सेवा जेवढी तुम्ही करणार तेवढं तुम्हाला प्रत्येक कामात यश येणार, पितरांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. आणि बघा जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये आपण देवाची खूप सेवा करत असतो आणि जर आपले पितर जर आपल्यावर खुश नसतील, पितरांचं जर आपण काहीच करत नसलो, तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये कधीही यश येणार नाही. यासाठी सांगते की पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, आपल्या पितरांना खुश करण्यासाठी, आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर प्रत्येक व्यक्तीनं नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची सेवा करा. आपले पितर जे मृत्यूलोकी गेले असते त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.